परी रुद्राचा उतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा उतार वाघाचा ठसा होता. अरे विचार कसा येईल तिला, माझा शंभू राजा कसा होता, माझा शंभू राजा कसा होता. खरं तर शंभू राजाचा इतिहास आपल्याला लगेच आणि रंगेल या दोनच शब्द सांगतात, पण या दोन शब्दाच्या पलीकडे सुद्धा माझ्या राजाचा खरा आणि गौरवशाली इतिहास आहे. पण दुर्दैवाने आपण जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. 14 मे 1657 पुरंदरवर जयशिवरायांचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची आठ म्हणून माता जिजाऊने नामकरण केले संभाजी. भक्त भक्त शंभूराजे चालक बोलणे शिकले, तीन वाजता शिकले, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र यामध्ये संभाजीचे बाहेर झाले. संभाजी राजांनी तब्बल 16 भाषा शिकल्या. त्यांनी कुलभूषण, नायिकाभेद, सातस्तव, नक्षीदान असे 2 ग्रंथ लिहिले. सह्याद्रीच्या छातीमधून एक दमदमणारा लावा होता, सह्याद्रीच्या छातीमधून एक दमदमणारा लावा होता. स्वराज्याचा रक्षक शंभूवा छावा होता, स्वराज्याचा रक्षक शंभूवा छावा होता. 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्या वर्गाला वाटलं होतं आपण या शिवाजी सर्व किल्ले घेऊ. 5 लाखाचा खडसे घेऊन आलेल्या आलमगीर औरंगजेबाला 9 वर्ष निकराची झुंज देणारा महातेजस्वी राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. राजाने आपल्या हयातीमध्ये किल्ले तर सोडाच, स्वराज्याची कुडवर मात्र सुद्धा त्या वर्गाच्या हाती लागलेली नाही. अशी आकाश वगैरे तोडली जात होती, देव वाटवले जात होते, लपून ठेवायला लागत होते देवांना. अशा परिस्थितीत देव ते पंढरपूर आषाढीवर सुरू करणारा राजा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. राजाने आपल्या 9 वर्षाच्या कालखंडात 124 लढाया केल्या, पण काही लढाईत पराभूत होणारा राजा म्हणून जगाची इतिहासात फक्त शंभूराजांची घ्यावी लागली.